8 धावा धावफलकावरती इथे पाहायला मिळतात. सर लॉटचं पण आणा आणि बक्षिसांचं पण आणा. ते दोन्ही तुम्ही बनवलेत ना, त्याचे प्रिंटआउट ब्लॅक अँड व्हाईटचे पण चालतील आपल्याला. दोन दोन सांगा. मला पाठवा की फोटो. लगेच कसा बोलणार काय तुझ्याकडे ना अक्षा घ्या नंबर लगेच पाठवा पटापट. अच्छा तुझ्याकडे नाही का? नंबर घेऊन डायरेक्ट पाठवा. 983365334444. एवढेच मॅचेस आहेत का? एवढेच आहेत का? 16 टीम. दोन मिनिटं. हॅलो चिक. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्यसु सर्वदा. सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजशिव छत्रपती महाराज आणि मी समालोचक रुपेश पाटील आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे या क्रिकेटच्या विश्वामध्ये. कारण आज प्रथम सुरुवात करत आहोत या टेनिस क्रिकेटच्या हंगामाला आणि या जोरदार मोठी मॅच आपल्याला पाहायला मिळतो. त्या दरम्यान समर्थ 11 बुरबुशी आणि त्यांच्या विरोधामध्ये सवारी टीम आणि ही दोन्ही टीम ताकदवान सातत्याने म्हटलं जातं. आणि आज आपण पाहायला गेलं तर क्रिकेट हंगामाला सुरुवात होते आणि खऱ्या अर्थानं आज क्रिकेटचे एन्जॉय करताना मात्र पाहायला मिळते. तोपर्यंत आपण धावफलकाचा विचार केला. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 22 धावा धावफलकावरती 11च्या सरासरीनं येताना आपल्याला मात्र पाहायला मिळत आहेत. दोन्ही टीम एका बाजूने मात्र भेटताना पाहायला मिळतात. अगदी रोहित पाटील यांची रनआउटच्या स्वरूपामध्ये गेलेली विकेट किती महागडी आहे हे सुद्धा आपल्याला मात्र इथं पाहायला मिळते. कारण त्यानंतर आलेल्या या कमीतल्या कमी धावा आणि दोन्ही फलंदाज तेवढ्या चांगल्या पद्धतीने मात्र आपल्या इथून सहकार देत असताना मात्र पाहायला मिळतात. स्वप्नील आणि किरण पहिला षटक हाताळला होता इथे. आपण पाहायला गेलं तर लालबाग एक्सप्रेस म्हणजे ज्यांची ओळख राहिली गेलेली आहे सवारी टीमचे ते सरार गोलंदाज सातत्याने आपल्या नावाचा दबदबा निर्माण करणारे मैदानावरती विजय सर हे आपल्याला पाहायला मिळाले. त्याच्यानंतर मात्र स्वतः
या टीमचे मात्र दसंबर रन मशीन म्हणून ओळखले जातात. त्यानंतर मात्र गोलंदाजीमध्ये ही कलात्मकता सातत्याने पाहायला मिळते. ते अजिंक्य एजे याने दुसरा षटक हाताळलाय आणि पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 8 आणि दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 14. एकूण धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 22. षटक क्रमांक 3 तिसरा येथे मात्र मार्गस्थ होईल. गोलंदाजी मार्कवरती दीपक लोहार बुमरा म्हणून कराडचा ओळखला जाणारे खेळाडू गोलंदाजी मार्कवरती. स्वप्नीलच्या बॅटमधून वन बाउन्स बॉल आलाय सीमारेषा पार. क्लासिकल क्लास दाखवणारा अगदी स्क्वेअर लेग कव्हर करणारा फटका येतो 4 धावांसाठी चौकार. अगदी वेळेवरती सुरुवात झाली या स्पर्धेला. आपण पाहायला गेलं तर जेसीसी क्रिकेट क्लब शिरवडे गावाचं दमदार आयोजनाचं उत्तम उदाहरण आणि पहिलाच आयोजन. आणि त्याबरोबर पाहायला गेलं तर आज बरेचसे खेळाडू सुखावले असतील. परत एकदा क्रिकेट बरोबर जोडले गेले. वर्षभर खेळला जाणारा क्रिकेट रबर बॉल संपला. त्याच्यानंतर पावसाळी हंगामा संपला. आता खऱ्या अर्थाने टेनिस क्रिकेटला सुरुवात झाली आहे. आणखी एक चांगला फटका स्टेट ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. हो 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 हाताला झटकाने बोटाला चटका देत बॉल निघालाय बॉर्डर लाईनच्या पलीकडे. आल्या धावा आणखी बॅक टू बॅक दुसरा चौकार ठोकलाय फलंदाज स्वप्नील यानं. क्लासिकल क्लास. रोहित पाटील बाद झाल्यानंतर मात्र स्वप्नील आपल्या नावाचा दबदबा निर्माण करून देत असताना नावाचा परिचय करून देत असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात इथे. दीपक लोहारवरती आक्रमण लगातारचे हे मात्र मोठे फटके खेळण्याचे प्रयत्न मात्र सातत्याने केले जाते. मिस फील्ड तिथे मात्र पाहायला मिळतोय. कोण आहे फिल्डर? रवी. अजिंक्यने बॅकअप चांगला तिथे मात्र दिलाय. त्याच्यानंतर मात्र या 2 धावा निश्चित टीमसाठी मात्र इथे वाचल्या गेलेल्या आहेत. पुढचा बॉल स्वप्नीलसाठी. चांगल्या धावा आतापर्यंत घेतल्यात या ओव्हरमध्ये. ज्या धावा हवा होत्या त्या धावा आल्या परंतु विजय सर बॉलच्या खाली. आता चुकी होणार नाहीये. भरपूर सारा मात्र इथे आपल्या कारकिर्दीतील वर्ष मात्र खर्च केले क्रिकेटमध्ये आणि हा झेल पकडलाय. दीपक लोहारनं आपला अनुभव मात्र वापरल्याने बाद केलाय स्वप्नीलला. बॅक टू डेगाट. चांगली फलंदाजी आपल्या टीमसाठी करत चांगल्या धावा जमवल्यात स्वप्नील यानं आणि यावं लागेल माघारी. नवीन नावाने प्रभूशी समर्थ इलेव्हन प्रभूशी धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 32 धावा. या मॅच मध्ये तुम्हाला आणखी एक इतिहास पाहायला मिळतोय कारण नवीन नावाने ही टीम खेळताना पाहायला मिळतोय. बुरबुशी या अगोदर बुरबुशी 11 बुरबुशी या नावाने खेळत होती. आता मात्र आपल्याला पाहायला मिळतोय समर्थ 11 बुरबुशी या नावाने खेळताना मात्र पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला कराड तालुका क्रिकेट असोसिएशन मध्ये पहिला सामना खेळताना पाहायला मिळतात आपल्याला सवारी टीम. या मॅच मध्ये बरंच काही मात्र घडताना पाहायला मिळतं. हा क्रिकेट आहे. चेंज ऑफ द स्पेस हेच करायचं होतं तुम्हाला. त्यानंतर मात्र केलंय. नवीन फलंदाज निलेश मैदानामध्ये गेलेत. शेवटचा बॉल 1 टू गो या षटकातील आपल्याला पाहायला मिळेल. शिंगणवाडी आणि तुलसन टीम टॉस साठी या. फ्रंट फुट लावून खेळण्याचा प्रयत्न. फटका फसला तिथे. चान्स आहे परंतु तो गमावला तिथे. परंतु तोपर्यंत एक धाव कंप्लीट मात्र होताना पाहायला मिळतोय. एका सभेवरती समाधान. ओव्हर समाप्त झाली. एक सिंगलला मात्र आपण पाहायला गेला तर 33. आमचे नाकवा सर सुद्धा दिसत आहेत. अगदी देहबोली त्यांची मैदानामध्ये आल्यावरती आम्ही कुठेही असो त्यांची ओळखत असतो. एक चार्जेबल आणि अगदी हौसे अंपायर त्यापर्यंत शिस्तीचे अंपायर म्हणून ओळखले जातात. अनेक खेळाडू त्यांना घाबरून असतात कारण निर्णय कसे असावे त्याचं उत्तम उदाहरण देणारे हे दोन्ही पंच आपल्याला आजच्या दिवसामध्ये इथे मात्र पाहायला मिळत आहेत. गुणलेखक म्हणून आमच्या बरोबर मी उल्लेख करत असो अनेक मोठमोठ्या स्पर्धा कराडमधील आपल्याला करताना मात्र पाहायला मिळत आहेत. आणि त्या घराने एक ऐतिहासिक वसा वसलेला आहे क्रिकेटचा. आणि त्याबरोबर मग रोहित पाटील असतील निलेश पाटील असतील त्याचबरोबर आमचे रोशन पाटील सर गुणलेखक म्हणून इथे मात्र पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 3 समाप्त झालाय आणि त्याच्यानंतर धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 33 धावा.
विजयासाठी 34 धावांची गरज असेल 18 बॉलमध्ये. चला टॉससाठी यायचं आहे दोन्ही टीम. शिंगणवाडी आणि तुलसन टीम कॅप्टन आपण उपस्थित असला तर यायचं आहे प्लीज. सर दोन्ही टीम मी विनंती करेन की आपण प्लीज लगेच टॉससाठी यायचं आहे. शिंगणवाडी आणि तुलसन टीम कॅप्टन उपस्थित आहात का इथे? आणि निलेश वीर साहेब. शुभम शिंगण आणि निलेश वीर. चला दोन्ही कॅप्टन आपण टॉससाठी लगेच यायचं आहे इथे. टॉस घेतला जाईल. चला क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्या प्लीज. टीम नवीन नामाने आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. समर्थ 11 बुरबुशी टीम, रोहित पाटील. आज पहिला दिवस आणि या स्पर्धेतील या वर्षातील हंगामातील आपल्याला पाहायला मिळाली पहिली स्पर्धा. धावफलकावरती इथे धावा लागल्या जात आहेत त्या 33-34ची गरज आहे विजयासाठी. ती टीम सवादेला मैदानाच्या आतमध्ये 2 स्टार खेळाडू आपण पाहायला गेलात तर अनेक स्पर्धा गाजवणारा एजे अजिंक्य जाधव, तर दुसऱ्या बाजूला त्याच्या समवेत तेवढी चांगली साथ अजिंक्यला सातत्याने देणारे रवी हे मैदानामध्ये जाताना मात्र पाहायला मिळत आहेत. चला बॉल द्यायचं पंचांनी. सर टॉस इथे घेतला जाईल. शिंगणवाडी आणि तुलसन टीम. एका बाजूला कराडचा कोहिनूर हिरा म्हणून सातत्याने ओळख राहणाऱ्याला राजूजी कंक यांचंही शुभ आगमन इथे मात्र होताना पाहायला मिळते. टॉस इथे घेतला जाईल. अक्षय पाटील यांच्या शुभ हस्ते इथे मात्र टॉस घेतला जाईल. स्ट्राईकला कोण आहे? सर टॉस इथे झालं आणि टीम तुलसन. तुलसन टॉस इथे मात्र जिंकला निर्णय करायचा आहे. क्षेत्ररक्षण बरोबर जाण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. सेकंड मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. शिंगणवाडी आणि तुलसन टॉस जिंकलाय आणि क्षेत्ररक्षण बरोबर जाण्याचा निर्णय तोपर्यंत पाहायला गेला तर मॅच क्रमांक पहिली इथे मात्र मार्गस्थ आहे. आज बरेचसे खेळाडू परत एकदा क्रिकेट बरोबर जोडले गेलेले आहेत. टेनिस बॉल क्रिकेट पावसाळा जसं समाप्त झाला, भरपूर सारा पाऊस पडला यावर्षी. प्रतीक्षित होतो आपण सर्वजण की पावसाळा थांबेल, त्यानंतर मात्र टेनिस बॉलचा क्रिकेटला मात्र सुरुवात होईल. आणि आज आयोजनाचे बाप म्हणून ज्यांची ओळख सातत्याने राहिले गेलेले कराड तालुका क्रिकेट असोसिएशन ही क्रिकेट सातत्याने बहरत गेलेलं आहे. आणि त्याच असोसिएशनचा आपल्याला मात्र इथून पाहायला गेलं तर पहिला स्पर्धेतील मान जो मिळालेला आहे ती टीम JCC क्रिकेट क्लब शिरवडे. सांडपाड्याचा हा सुसज्ज मैदान ग्रीन सिग्नल पंचांचा येताना मात्र पाहायला मिळतोय. गेम ऑन डिस्प्ले. पहिला बॉल स्वप्नीलला आणलाय. चांगली फलंदाजी इथे केली होती जरूर बुरबुशी टीमसाठी. आता इथून रवी यांच्या बरोबर कशा पद्धतीने मात्र गोलंदाजी होईल. दोन्ही फलंदाज ताकदवान, तेवढा ताकदवान गोलंदाज. डिफेन्सिव्ह क्रिकेट इथे मात्र पाहायला मिळतोय. त्यांना माहिती आहे धावा जास्त नाही आहेत. एखाद ओव्हरमध्ये फटका तुम्हाला मात्र मॅच बनवून देऊ शकतोय. हे तुम्हाला अभ्यास पूर्ण करावा लागेल. तर दुसऱ्या बाजूला रोहित पाटील यांचं नेतृत्व करणारी टीम बुरबुशी आपल्याला पाहायला मिळते. चाणक्य आणि चतुर कॅप्टन आहेत. आणि या कराड टेनिस क्रिकेटचा आणखी कोहिनूर हिरा म्हणून रोहित पाटील यांच्याकडे पाहिला जातो. रनआउटच्या स्वरूपामध्ये दुर्दैवी विकेट गेली. धावा कमी जरूर आल्या धावफलकावरती, परंतु गोलंदाज कशा पद्धतीने गोलंदाजी करतील आणि या मॅचला बनवतील. स्वप्नीलकडे ती क्षमता आहे. स्वप्नील ती मात्र क्षमता कामयाबी आणतील का, की इथून आता फलंदाजीसाठी आणखी एक स्टार खेळाडू म्हणून सातत्याने राहिला गेलेला अजिंक्य जाधव एचे सवारी टीमची रन मशीन ताकदवान बाहुबली ओळख राहिली गेलेली आहे. परंतु तेवढा ताकदवान गोलंदाज समोर आहे स्वप्नील.
केला होता. मिस टायमिंग शॉट आहे. अजिंक्य जाधव जाळ्यामध्ये जरूर अडकले तिथे. साधी सोपी झेल इथे मात्र पकडलं गेलंय. आता इथे मात्र संदीप याने स्वप्नील यांनी दाखवलं आपल्या गोलंदाजीची कलात्मकता आणि मोठी विकेट, बिग विकेट, मोठा मासा गाळाला जरूर अडकलाय. 440 होल्डचा करंट. अजिंक्य जाधव बॅक टू द गॅट. प्रकाशांच्या कडून हा झेल पकडला गेला. त्याच्यानंतर अख्खी टीम एकत्र आली आणि प्रकाशांचे मात्र इथून शाबासकी देऊन त्यांना मात्र प्रोत्साहित केलं जातं. हाच तर क्रिकेट आहे. हे 11 खेळाडू येत असतात. हे खेळाडू आपल्या गावासाठी खेळत असतात. गाव आणि हे 11 खेळाडूंचं नातं अतूट आहे आणि तेच इथे मात्र पाहायला मिळालं. स्वप्नील अनुभवी गोलंदाज आपण उल्लेख केला होता. त्यांच्याकडे क्षमता आहे मोठी विकेट कसे काढायच्या मोठ्या मॅचमध्ये आणि त्याचं उत्तम उदाहरण. कारण ही पहिली मॅच आहे ना सगळ्यांसाठी महत्त्वपूर्ण आहे की तुमचा हंगामा कसा जाणार आहे. यापुढील तुमचा हंगामा या 2025-26 मधील कसा जाणार आहे ती ठरवणारी मात्र हा ठरवणारा सामना आहे आणि तेच इथे मात्र पाहायला मिळतोय. कोण जिंकणार विजयी पताका 2025-26च्या टेनिस क्रिकेट हंगामामधील पहिला सामना कोण जिंकणार त्याची मात्र ही मॅच आहे. आणखी एक चांगला बॉल फ्लॅटे डिलिव्हरी मात्र पाहायला मिळाली. थोडासा स्किड झाला आता मधून रोहित पाटील यांचा एक धाव बाईच्या स्वरूपामध्ये घेत असताना इथे मात्र पाहायला मिळत आहेत. धावफलकावरती धावा 2 इथे मात्र स्थिरावताना मात्र पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत हा षटक बुरबुशी टीमच्या नावी जाताना मात्र पाहायला मिळतोय कारण छान पद्धतीनं गोलंदाजी हाताळली आहे. पहिल्या बॉलवरती 1 धाव आली होती. दुसऱ्या बॉलवरती विकेट प्राप्त केलीत आणि तिसऱ्या बॉलवरती 1 धाव 2 धावा धावफलकावरती. शॉर्ट सिलेक्शन चांगलं आहे. गॅप शोधून काढली आहे. बॉल निघाला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. एखादा या ओव्हरमध्ये मोठा फटका येणं गरजेचं होतं आणि यस डेफिनेटली हे केलंय विजय या फलंदाजांनी आणि आता 2 मात्र या 4 धावा धावफलकावरती येताना मात्र पाहायला मिळतंय 6 धावा. विजय चव्हाण हे नाव सातत्याने घुमताना मात्र पाहायला मिळतं आणि शिवभक्त आणि त्याचबरोबर संघमालक म्हणून राहिले गेलेले आमचे स्वप्नीलजी मोरे सर यांचंही शुभागमन इथे मात्र झालं. त्यांचं वेलकम करूया. ओम नमः शिवाय हा जप सातत्याने त्यांच्याकडनं आपल्याला पाहायला मिळतं आणि एक क्रिकेट प्रेमी मोठा संघ त्यांच्या सातत्याने कराड टेनिस क्रिकेटमध्ये खेळत असताना मात्र पाहायला मिळतो आपल्याला. आयकॉन प्लेअर रोहित पाटील त्यांचा सामना आहे म्हणून ते सकाळी अगदी सगळं काम सोडून ते मैदानामध्ये आलेले आहेत. हा प्रेम आहे आपल्या खेळाडूंवरचा आपल्या खास खेळाडूंवरती असणारा प्रेम. टीम तिकडे आहे तरी सुद्धा रोहित पाटील यांना सपोर्ट करण्यासाठी ते इथे मात्र डगआउटमध्ये पोहोचलेत. स्वप्नील मोरे हे नावही सातत्याने मात्र कराड क्रिकेटसाठी जोडलं गेलेलं आहे. सागरजी पाटील हे नाव अख्ख्या कराडच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये मात्र टेनिस क्रिकेटमध्ये मात्र दबदबला गेलेलं आहे. राजूजी कंक यांचं आपण नाव घेतला. अनेक नावं आपल्याला इथे मात्र पाहायला मिळत आहेत. सूर्यजी माटेकर थोडेसे प्रेशरमध्ये कारण हा सामना त्यांना जिंकायचा आहे. त्यांना माहिती आहे हा मोठी मॅच आहे. रोहित पाटीलची मॅच आहे. रोहित पाटीलचा संघ आहे. फ्रंट पुट आउट खेळण्याचा प्रयत्न मोठी विकेट आहे ही. या विकेटला जपून खेळावं लागेल. चाणाक्षाने चतुराईनं गोलंदाजी इथे मात्र पाहायला मिळतोय कारण त्याच पद्धतीने गोलंदाजी झाली आहे. स्वप्नीलनं मात्र आपल्या नावाचा दबदबा निर्माण केलाय का पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्यात फक्त 7. षटक क्रमांक पहिला समाप्त झालाय. 7 धावा धावफलकावरती आल्यात. तुम्हाला बनवायच्या होत्या 34 धावा. आता येणारे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये आता तुम्हाला बनवायचे आहेत उर्वरित 27 धावा. 13.5च्या सरासरीने तुम्हाला प्रति ओव्हर मागे धावा बनवायच्या त्या बनवल्या जातील का. अजिंक्य जाधव सोस्त्यामध्ये बाद झाला आणि त्याच्यानंतर मात्र थोडासा प्रेशर सवारी टीमवरती. त्याच पद्धतीने रोहित पाटील बाद झाले होते परंतु स्वप्नील देवंगुले या मात्र फलंदाजांनी धावा जमवल्या. आपल्या धावसंख्येला मात्र स्थिरावलं आणि तेच काम इथून करावं लागेल. अनेक वर्ष क्रिकेटला देणारे अनेक वर्ष क्रिकेटवरती प्रेम करणारे लालबागचा एरिया मात्र आपल्या नावाला दुमदुम नावणारा लालबाग एक्सप्रेस म्हणून सातत्याने ओळख राहिली आहे. पण तुम्हाला फलंदाजीमध्ये आता कलात्मकता दाखवावी लागेल. तुमचा अनुभव आता तुमच्या अनुभवाची शिदोरी तुम्हाला या मैदानामध्ये सोडावी लागेल आणि ते अनुभव आहे विजय चव्हाण.
यांच्याकडे आणि ते स्ट्राईक एंडला पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर रवी अगदी ठोकम ठोकी करणारा फलंदाज हे ओळखले जात आहेत. परंतु तेवढे ताकदवान अनुभव असणारे अनेक वर्ष गोलंदाजीने आपल्या नावाचा परिचय देणारे गोलंदाज प्रकाश आले तिथे. मात्र मॅच मध्ये प्रकाश पाहतील का येणारे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये बनवायच्या धावा तुम्हाला 27. धगधग 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 सवादी टीमच्या प्रत्येक समर्थकामध्ये खेळाडूंमध्ये या धावा येतील का, कारण ही मोठी मॅच आहे. ऋषिकेश माटेकर हा सुद्धा आमचा आवडता छोटा खेळाडू इथे उपस्थित आहे. कराड तालुका क्रिकेट असोसिएशन मध्ये त्यांचा पहिला वर्ष आणि पहिल्याच वर्षी पहिली मॅच मोठ्या खेळाडूंबरोबर म्हणजे रोहित पाटीलच्या टीम बरोबर लागली आहे. अनुभव भरपूर सारा इथे मिळणार आहे सवादी टीमला. क्रिकेट कसं खेळायचं ही टीम अनेक वर्ष आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला जरूर. इथे फटका फसला तिथे रोहित पाटील आहे, चुकी होणार नाहीये. मोठा विकेट अनुभव ज्यांच्याकडे होता मॅच आपल्याकडे बाजूने वळवण्याचा तेच फलंदाज विजय चव्हाण बॅक टू द गाठ. आता 11 बॉल 12 बॉल 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये अजून 26 धावांची गरज आहे. 2 बॉल झालेत या षटकामधील. त्याच्यानंतर आपण पाहायला गेलं तर पहिल्या बॉलवरती आली एक सिंगल, त्याच्यानंतर विकेट आली क्रमांक 2 ची विजय चव्हाण यांच्या स्वरूपामध्ये. आज मैदान आपल्याला फुललेला पाहायला मिळेल. अनेक खेळाडू परत एकदा या मैदानाकडे क्रिकेटकडे ओढ मात्र पावले ओढवले जातील. अनेक रविवार घरी बसून बरेचसे मात्र इथून काढले गेले. क्रिकेट कधी चालू होतोय, धुलकात पडलेली बॅट बॉल स्टंप हे मात्र काढले गेले आणि परत एकदा क्रिकेट बरोबर आपण जोडले गेलोत. दीपक लोहार गोलंदाज म्हणून त्यांनी सातत्याने आपल्या नावाचा परिचय दिला आहे. परंतु तुम्हाला इथे मॅच काढावी लागेल. ही मोठी मॅच आहे. तुम्ही जर का आज विजय होताय तर तुम्हाला मात्र एक वेगळा अनुभव मिळणार आहे. परंतु सहजासहजी ते शक्य नाही आहे. रोहित पाटीलची टीम आहे, समर्थ 11 बुरबुशी, परंतु चुका झाल्या त्या चुका तुम्हाला सुधाराव्या लागतील. घाई करू नये. प्रेशरमध्ये गेम नाही आहे सध्या. तुम्ही संतुलनमध्ये खेळत आहात आणि चांगले खेळाडू स्वप्नील आहे तिथे. स्वप्नील यांच्याकडनं चूक झाली आहे. अनेक वेळा होते मोठे खेळाडू थोडेसे मात्र प्रेशरमध्ये खेळत असतात. पहिला दौरा आहे, पहिली स्पर्धा आहे 2025-26 मधील टेनिस क्रिकेटमधील. थोडासा वेगळा प्रयत्न करायचा होता परंतु हा बॉल चाटून स्किड झालाय. येस नागवासर तिथे डिसिजन देत आहे. वाईट बॉल म्हणजे 1+1 2 धावा धावफलकावरती येताना मात्र पाहायला मिळणार आहेत. याही धावा चालतील. तुमच्या धावफलकावरती धावा येणं गरजेचं आहे आता त्या सध्याच्या घडीला, परंतु त्या धावा थोड्याशा थांबलेल्या पाहायला मिळत आहेत. ज्या पद्धतीने स्वप्नील देवंगलेंनी गोलंदाजी केली, आपल्या नावाचा परिचय दिला, फलंदाजी करत असतानाही धावा मात्र अगदी फावड्याने ओढल्या. प्रकाश हे गोलंदाज चांगले आहेत. अनेक वर्ष रोहित पाटील यांनी विश्वास दाखवलाय प्रकाश यांच्यावरती आणि तो सातत्याने खऱ्यात उतरवलाय. म्हणून तर ते क्रमांक 2 चे गोलंदाज सातत्याने मात्र गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळत असतात बुरबशी या टीमकडून आणि तेच इथे मात्र पाहायला मिळतं आत्ताच्या घडीला. फटका तर उचलला आहे परंतु जास्त उंची आहे, लांबी कमी, असे झेल पकडणं अनेक वेळा मात्र कठीण होत असतात. परंतु त्याला साधं सोपं केलंय आणि झेल पकडलाय अप्रतिम निलेश यांनी. आणि फलंदाज बाद एक मोठी विकेट. ज्यांच्याकडे विजयासाठी धावा बनवण्याची क्षमता अशी पाहत होतो तेच फलंदाज बॅक टू द गाउट रवी. तुलसन टीम आपण तयार आहे. आपल्या 11 खेळाडूंचा स्क्वॉड घेऊन इकडे लगेच आहे कॉमेंट्री बॉक्सच्या उजव्या बाजूला. धावफलकावरती धावा झालेल्या आहेत त्या 12. 6 बॉल आणि 22 धावांची गरज अजूनपर्यंत आहे. नवीन बॅट्समन कोण आहे? प्रत्येक नवीन फलंदाज गेलेत. इतिहास घडेल का? काही जादुई मात्र इथून आपल्याला घडताना पाहायला मिळेल का? गोलंदाजी मार्क वरती महादेव याचा हिशोब करताना आपण अनेक वेळा पाहिलंय आणि आज पहिल्या सामन्यामध्ये
या 2025-26 मधील स्पर्धेतील पहिला बॉल महादेव यांच्याकडून मात्र हाताळला जातोय आपल्या स्पेलमधील. तोपर्यंत चतुर आहे. एक धाव मात्र कंप्लीट केली, परंतु एक दुहेरीनं काम चालणार नाहीये. तुम्हाला मोठे फटके खेळावे लागतील, कारण अजूनपर्यंत तुम्हाला बनवायचे आहेत 21 धावा आणि उर्वरित 5 बॉल शिल्लक आहेत. 5 बॉलमध्ये तुम्हाला 21 धावा बनवायच्या आहेत. दमदार स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आणखी एक मात्र इथून क्रिकेटला सुरुवात झाल्यानंतर एक मोठी मॅच निर्माण झाली होती. सवादे आणि त्याचबरोबर बुरबुशी. ओहो, फिरकीचे जादूगार का ओळखले जात आहेत गोलंदाज महादेव यांना, आणि त्याचा उत्तम उदाहरण ते मात्र हातलत असताना डॉट बॉलचं समीकरण ते मात्र पाहायला मिळालं. आणि कलात्मता मात्र पाहायला मिळाली. रोहित पाटील, पाटलाचा पोरगा म्हणून आम्ही उपाधी दिली. त्याच्यानंतर मात्र पाटील की सातत्याने मैदानामध्ये गाजवली, परंतु आज बॅटिंग करत असताना थोडेसे स्वस्तामध्ये बाद झाले रनआउटच्या स्वरूपामध्ये. आणखी एक चांगला बॉल बायच्या स्वरूपामध्ये एक सिंगल मात्र येताना पाहायला मिळणार आहे. एक आणि दुहेरी धावेनं आपल्याला हे काम चालणार नाहीये, आपण उल्लेख केला होता, परंतु या एका धावेनं धावफलकावरती धावा लागल्या जाते. ते 14 धावा. 20 धावांची गरज अजूनपर्यंत आहे 3 बॉलमध्ये. आणखी एक डॉट बॉल. बोटांची जादू चांगल्या पद्धतीने चालवतात. फिरकी गोलंदाजी करण्यासाठी महादेव यांना ओळखले जाते आणि त्याचा उत्तम उदाहरण देत असताना या पहिल्या षटकामध्ये मात्र पाहायला मिळालं आपल्या स्पेलमधील आणि संघाच्या अंतिम षटकामध्ये 4 बॉलचा खेळ झालाय आता आणि 2 बॉलमध्ये आता 20 धावांची गरज. आणखी एक चांगला बॉल. 1 बॉल आणि 20 म्हणजे हा विजय संपादन जवळपास समर्थ 11 बुरबुशी टीमच्या मात्र बाजूने जाताना मात्र पाहायला मिळेल. समर्थ 11 या नावानं पहिल्यांदा या हंगामामध्ये खेळताना पाहायला मिळतोय. या अगोदर आपण या टीमला बुरबुशी 11 बुरबुशी या नावानं खेळत असताना आपण पाहायला गेले, परंतु यापुढे तुम्हाला समर्थ 11 समर्थ बुरबुशी या टीम नावानं ओळखली जाईल. आणि आज पहिला सामना या हंगामातील या स्पर्धेतील विजयी होताना मात्र पाहायला मिळतंय समर्थ 11 बुरबुशी टीम. हार्ड लक टीम सवादे. चांगला प्रयत्न झाला होता, धावसंख्या रोखली होती गोलंदाजांनी, फलंदाजी थोडीशी कमी पडली आणि त्यामुळे हा पराभव झालाय या टीमचा. आपण जर का या विशेष विचार केला तर त्यानंतर रोहित पाटील यांची चांगली कॅप्टनशिप, त्यानंतर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. स्वप्नीलचं कौतुक करावं लागेल, त्यानंतर प्रकाश यांचं कौतुक करावं लागेल, त्याचबरोबर महादेव यांनी चांगली षटक हाताळलं आणि 11 खेळाडूंचं कौतुक करावं लागेल या विजयामध्ये. टीम समर्थ 11 बुरबुशी या सगळ्या खेळाडूंचं कौतुक आणि अभिनंदन.